नाम आहे का आपल्याकडे? हे बेवडं उचलून आणले. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आलो आहे नेरला आणि चाललो आहे माझ्या मित्रांना भेटायला. ॲक्च्युली मी एक ब्लॉग पण शूट केलेला, बट अनफॉर्च्युनेटली तो जो मी हेल्मेटला माईक कनेक्ट केला होता त्याच्यामुळे तो मी जेव्हा बाहेरून बोलत होतो, कॅमेरासमोर ठेवून जेव्हा मी बोलत होतो तेव्हा तो काहीच रेकॉर्ड झालेला नाही आहे, म्हणजे आवाजच नाही काही. आणि काही क्लिप्स म्हणजे जेव्हा नाशिक मी पास करत होतो तेव्हा ते फॉग वगैरे येत होता, तर त्याच्यामुळे काही व्यवस्थित आले नाही. तर मी विचार केला की ठीक आहे, म्हटलं घरी जाऊन जेव्हा मित्रांना भेटू तेव्हा करूयात म्हटलं ब्लॉग. तर का की एवढ्या दिवसापासून आपला व्हिडिओ आलेला नाही आहे आणि एक फ्लोमध्ये जाण्यासाठी, एक फ्लो म्हणजे मेंटेन करण्यासाठी वगैरे, तर म्हटलं करूयात शूट, स्टार्ट करूयात म्हटलं. तर हा ब्लॉग काही एवढं म्हणजे स्पेशल आहे, मित्रांना भेटतो आहे बऱ्याच दिवसानंतर. एकाने घेतली हिमालयन घेतलेली मस्त रॉयल एनफिल्डची, एकाने आयफोन घेतलेला आहे वगैरे. तर आणि बऱ्याच दिवसानंतर भेटणार आहे, तर आम्ही भेटायचं एक स्पॉट पण छान ठरवलेला आहे, अक्कलपाडा डॅम, जो की बाकीच्यांना माहीत असेल पण आमच्या गावाकडच्या लोकांना सगळ्यांनाच माहिती असेल अक्कलपाडा डॅम. तर येस, आता तिथे जाऊ, भेटू. आणि एक माही आहे माझा मित्र, त्याचा कझिन आय गेस काहीतरी तो शूट करायचं वगैरे म्हणतो आहे त्याच्या बाईकचं, हिमालयनचं वगैरे. तर बस आपण जाऊयात, भेटूयात, गप्पा गोष्टी वगैरे करूयात आणि दाखवतो मी अक्कलपाडा डॅम कसा आहे काय ते. आणि अनफॉर्च्युनेटली मी माझ्या बाईकचं माउंट विसरलो आहे पुण्याला घरी, तर थोडी फजिती होणार आहे, हातात घेऊन शूट वगैरे करायला लागणार आहे. तर चला भेटूयात लगेच. मी काय म्हणतो, एक तंदुरी बटरवाली, अजून एक लच्छा पराठा, अजून हे आहे काय म्हणतो, एक चिकन अंडी फुल आणि चपाती आहे ना, कुलचा, चीज गार्लिक नान आहे का? नान आहे का आपल्याकडे? हे बेवडं उचलून आणले. बनवणारा तो जसं ड्रिंकिंग माणूस आहे, त्याने काही बघितलं नसेल ते तंदूरवाला पेशंट, तंदूर चपाती कोणतं होत नाही. तंदूर खाशील ना, काही बी खाऊन घे. तू रोटी खाशील, काही बी खाऊन, काही बी रोटी. मग ते नंतरच आणायची, 3 रोटी आणि 4 चपाती किंवा 3 चपाती जे बसेल ते. पहिले तंदूर, पहिले तंदुरी होते, अंडी मग नंतर सांगितलं. एक मसाला पापड देऊन द्या. अजून काय करतो? 4 जण आहेत, पहिले 4 तंदूर टेस्ट घ्या. पहिले 4 मसाला पापड दे. त्याला टाइम लागला. किती? हा चालेल ना, तोपर्यंत पापड टाइमपास. उद्या सकाळी या, उद्या सकाळी या. 15-20 मिनिटं ना, 20-25 मिनिटं. त्याला एक क्वार्टर दे, तो लगेच बनवेल. ही खरी गोष्ट आहे. चालेल ते. पण हंडी नंतरच आणशील, आधी नको आणू. तुम्ही जेव्हा सकाळी जाऊ
नंतर परत गरम केलं. अरे काही नाही ते टाईम लागेल. हा पैसा पण आणतो तुझा तुझा सर काय आणतं. अरे त्याला टाईमच लागणार आहे असं पण. तुला माहिती मी मागच्या वेळेस आलो, मी जेवण ऑर्डर केलं, तंदुरी मागवली आणि जेवण झालं बी तेव्हा तंदुरी आली मला माहिती का. स्टार्टर शेवटी दिलं त्यांनी. तुझा एक्सपिरियन्स काय होता? आपला इथं आमचा सोबतचाच एक्सपिरियन्स आहे. आम्ही सोबतच होतो. ओके, तर सीन असा आहे. चपाती आलीच नव्हती. भाजी आम्ही आधीच लावून घेतो. अरे बापरे. लटपट होतं ना. ओके, तर सीन असा आहे की आम्ही गेलो म्हणजे भेटायचाच प्लॅन होता असं काही नाही शूट वगैरेसाठी. तर हा पियुष आहे. हाय पियुष. हाय. तर याचं सिनेमॅटिक्स वगैरे इंस्टाग्राम वगैरे आणि यूट्यूब पण त्याने स्टार्ट केलेलं आहे. तर हा बोलत होता की आपण शूट करूयात जे काही तिघं बाईक आहेत रॉयल एनफिल्डच्या, तर शूट करूयात. जसं की एक स्टँडर्ड आहे, एक क्रूज आहे आणि एक ॲडव्हेंचर. तर त्याची काहीतरी कॉन्सेप्ट होती आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला सगळ्यांना लेट झाला आणि लाईट वगैरे नव्हती एवढी खास, जी नॅचरल लाईट पाहिजे ती. आणि मग नंतर मग आमच्या घराजवळ सॉरी म्हणजे या डॅमजवळ एक आहे हॉटेल आनंद सागर. तर या सगळ्या गोष्टींच्या पहिले मी माझ्या मित्रांना भेटवतो. हा आहे चंदू, चंद्रकांत खता, डॉक्टर, पेशेचे डॉक्टर. हा आहे माही जॅझ आणि हा पियुष जो सिनेमॅटिक्स वगैरे बनवतो. हा छान. तुझ्या इंस्टाग्राम आय डी पियुष जयस्वाल. पियुष जयस्वाल. ठीक आहे, मी मेन्शन करेलच तसं. तर तेच मग आता आलो आहे, ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि छानपैकी दिवाळीनंतर. चिकन बट्टी टिक्का आहे का? बटर टिक्का आहे देऊन दे. अजून काय? एक चिकन चिल्ली, एक बटर टिक्का बस. हां ते तंदुरीच्या ऐवजी एक चिकन चिल्ली आणि एक बटर टिक्का. जास्त ऑर्डर देखील जास्त टाईम वाढत. तर आणि लवकरच म्हणजे पुढच्या वीकमध्येच आम्ही एक ट्रिप प्लॅन करतोय. चंदू प्लॅन करतोय रायगड ना. मी तर बापरे कधीपासून प्लॅन करतो. आम्ही कधी पहिले लडाख प्लॅन केली, मग आम्ही लँडस्लाईड होऊन गेली, मग आम्ही कच्छवाली आणि जैसलमेरवाली प्लॅन केली. नाही मग आम्ही बाईक प्लॅन केली, मग बाईक पोस्टपोन होऊन गेली. मग त्याच्यानंतर आम्ही कोणत्याकडे साल्लेर मुल्लेर प्लॅन केली, ती कॅन्सल झाली. मग कोणती प्लॅन केली अजून? आता प्लॅन नाही करायचं, आता निघून जायचं. आणि यांचे प्लॅन बनत राहील. मी पुण्यामध्ये वेटच करत राहिलो की कधी पोचतील इथपर्यंत. शेवटी मला इकडे यावं लागलं आहे आणि आता मलाच काहीतरी प्लॅन करावं लागेल. तर रायगड चाललं आहे. हे रायगडला म्हणजे येणार आहे ते पुण्यापर्यंत येणार आहेत बाईकने. भाऊकडे मेटिओर आणि द लिजेंडरी हिमालयन एअरलाईन्स आणि आपली गरवागरी अंटर बस. तर मग असा काहीतरी प्लॅन आहे. तामिनीमधनं आम्हाला जायचं आहे. चंदूने आणि आम्ही दोघंजणं तामिनीमध्ये खूप एन्जॉय केला आहे. म्हणजे आम्ही गेलेलो आहे बाईक राईडला तामिनीमध्ये, जो की भाऊ कधी 100ला टच करत नव्हता स्पीडला. तिथं भयंकर चालवली बाईक, सगळं एकदम कॉर्निंग वगैरे. हां अरे माझ्या गाडीला मला अजून नाही जमलं असं. नाही जमेल. तिथे गेल्यानंतर रस्ता पण बरोबर ऑटोमॅटिक जातात. बाई पाय घ्या सर, आता डायरेक्ट पायच मुडेल असा पाय घेऊन आला. भाई शुभ बोलो. असं पाय घेऊन यावं लागेल मला. तर असं सीने जरा जेवण करूयात आणि हा ब्लॉग टाकणार आहे मी. तर टाकणार काय माहिती का की खूप दिवस होऊन गेले आपण जो फ्लो मेंटेन केला तर तिथून असा अचानक असा ब्रेक झाला आहे. तर आता परत थोडं हळूहळू झाड जमलं नाही मला. कट करना पडेगा. काटो. तर ठीक आहे, करूयात जेवण आणि मग हा ब्लॉग इथंच एंड करूयात आणि लवकरच कंटेंट आणूयात आपण. ठीक आहे, चलो पीस आउट, बाय बाय. All the ladies hold up, hop in the ride, it's a brand new motor. They on the fly, live la vida loca.